महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे की या ठिकाणी तुमच्यासाठी जबरदस्त पद्धतीची सरकारी नोकरी आणि या सरकारी नोकरीच्या जागा लवकरच येणार आहेत. पद आहे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका. या पदासाठीची ही भरती होणार आहे. लवकरात लवकर या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ती जाहिरात येणार आहे आणि त्या जाहिरातीमध्ये फक्त आणि फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात. परंतु फॉर्म भरण्यासाठी लाडक्या बहिणींनो तुमच्याजवळ काही महत्त्वाची कागदपत्र असणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत. यासाठी तुम्ही आत्ताच कागदपत्र काढायचे आहेत आणि एखाद्या वेळेस तुम्ही कागदपत्र नाही काढले तर नेमकं सिलेक्शन प्रोसेसला जेव्हा तुमचे कागदपत्र तपासणी होते तेव्हा मात्र तुम्हाला बाद केलं जातं. म्हणजे एवढी मेहनत आपली वाया जाते. यासाठी स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराज शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती. बघा लाडक्या बहिणींनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देणार आहे. लगेच पुढे आपण जाणार आहोत की सर कोणकोणते कागदपत्र पाहिजे आमच्यासाठी आणि हे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे पहिले महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हे कागदपत्रासाठी बघा लक्षात घ्या, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे की परिपूर्ण अशी बॅच, ज्या बॅच मध्ये सर्व विषय तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत आणि ही बॅच रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेली आहे. अजून अपडेट त्याच्यामध्ये सगळे येणार आहे. संपूर्ण सिलेबस आहे तुम्हाला. एकात्मिक बालिका सेवा योजनेचे कायदे, बाल विकास, पोषण अभियान, शिक्षणशास्त्र, सगळं संगणक ज्ञान, डिजिटल महिला, बालकाचे कायदे, योजना, सर्व काही तुम्हाला परिपूर्ण जर बॅच घेतली तर 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला आत्ताच आपल्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती मिळणार आहे. लगेच तुम्ही जॉईन करू शकता. आणि महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींचं मी धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी या बॅचला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. लेक्चरला सुद्धा ते रोज येतात आणि सोबत फक्त आणि फक्त 299 रुपयामध्ये टेक्निकलची बॅच आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ICDS चे कायदे म्हणतो, पोषण अभियान म्हणतो आणि संगणक ज्ञान म्हणतो. ओके, हे सगळं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहेत. आपण याच्यासाठी बघणार आहोत. तुम्ही विश्व मराठी ॲप नंबर 2 डाउनलोड करा आणि 1, 2, 3 कोणत्याही फोल्डरमध्ये गेलात तर तुम्हाला ही बॅच लगेच पाहायला मिळणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की दादा नेमकं कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याच्यावरती मी तुम्हाला बोलणार आहे. ज्यांच्या कोणाकडे हे कागदपत्र नसतील लाडक्या बहिणींनो आत्ताच कागदपत्रे काढून घ्या. नंतर वेळेवर होत नाही, मग नंतर मला माहित नव्हतं दादा, मग काय गॅजेट आणू काय नाही. प्रांजली ताई तुला सांगितलं. मग आम्ही आता बघा एक लक्षात घ्या, 1.5 ते 2 महिन्यामध्ये सगळी गोष्टी या ठिकाणी तुमच्या क्लिअर होणार आहेत. तुमची भरती खूप मोठी आहे त्यामुळे आत्तापासून तयारीला लागा. एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जे अंगणवाडी मुख्य सेविका पद आहे बघा, हे कोणाला फॉर्म भरता येते, ज्या लाडक्या बहिणींची पात्रता कोणतीही पदवी असेल. लक्षात घ्या, BA, BCom, BSc, ॲग्री, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमचं अभियांत्रिकी, कुठली B.Pharm कुठली डिग्री पाहिजे, फक्त डिग्री एवढंच. काय तर महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची डिग्री सुद्धा चालते. म्हणजे कोणतीही पदवी तुमच्याकडे असली की तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, आता ज्या मुली शेवटच्या वर्षाला येतात ग्रॅज्युएशनच्या त्यांच्यासाठी आहे का नाही ते थोडंसं बघणं गरजेचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही परीक्षा आता MPSC घेणार आहे. आधीची कोण घेतली होती, TCS ने घेतली होती. मग TCS आणि MPSC सिलेबसमध्ये फार काही फरक पडेल का? अजिबात काही फरक पडणार नाही. फार वाटतं प्रश्नाचं डेफिनेशन म्हणजे थोडीशी पात्रता म्हणजे जी काठिण्यता आहे त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकते. म्हणूनच ही बॅच आहे. आता प्रांजली ताई आता तुझे प्रश्न बंद कर, मला माझे सांगू दे. ओके बघा लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही पदवी असणाऱ्या लाडक्या बहिणी, सोबतच तुम्हाला जर वयाचं सांगायचं असेल, जर ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल म्हणजे तुम्ही जर अराखीव मध्ये जर तुम्हाला आरक्षण नसेल तर अशा गटातील महिला 21 ते 38 वर्ष हे तुमचं वय पाहिजे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, इथं फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात, लाडक्या बहिणीच फॉर्म भरू शकतात. इथं पुरुषांना फॉर्म भरता येत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुमची कॉम्पिटिशन इथं पुरुषांचा काही संबंधच नाही. एकदम सोपा प्रश्न आहे की बघा 21 ते 38 वर्ष हे तुमचं वय आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, आरक्षणामध्ये असाल, राखीव महिला असतील तर 21 ते 43 वर्ष एवढं तुम्हाला वयामध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली आहे. आता बघा कागदपत्र हे ज्याच्याकडे जी पात्रता असेल त्यानं लगेच हे कागदपत्र आत्ताच काढायचे आहेत. सर्वात पहिले तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, लक्षात घ्या. फॉर्म भरतानाच लागणार आहे आधार कार्ड. ते अपडेट पाहिजे तुमचं, लय जुनं हे असं नाही. ओके, व्यवस्थित तुमचं आधार कार्ड असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तुम्ही जर मॅरिड असाल तर तुमचं नाव बदलणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला विवाह प्रमाणपत्र काढायचं आहे, आत्तापासून सांगतोय. मग तुम्ही काय करता माहिती का, फॉर्म आले की मग दादा आता कसं करू, आम्हाला न्यायालय भरतीचा अनुभव आहे. ओके, तुमचा सदैव आधार कार्ड आता जवळपास सगळ्यांकडेच आहे. सदैव सुरू असलेला मोबाईल नंबर पाहिजे, नाही तर त्याला जिजूचा, त्याला भावाचा, त्याला बहिणीचा, त्याला वडिलांचा, त्याला आईचा हा नंबर नको.
सदैव आपला मोबाईल नंबर जो सदैव सुरू आहे असा मोबाईल नंबर पाहिजे. अद्यावत तुमचं ईमेल ID बनवलेली पाहिजे. ती तुम्ही तेव्हा जरी बनवली तरी चालते, काही अडचण नाही, पण ती लक्षात ठेवा की आम्हाला ईमेल ID पाहिजे. आणि सोबतच सध्याच्या म्हणजे फॉर्मच्या अगोदर 2 ते 3 महिने आधीचे जवळपास काय पासपोर्ट फोटो पाहिजे. नाही तर अंगणवाडीचा फॉर्म भरायले आणि 12वीचा पासपोर्ट द्यायले असं चालत नाही. हे पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. दुसरं, जन्मतारखेचा पुरावा तुमचा पाहिजे. 10वीचं जे प्रमाणपत्र असते बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यावर सनद, त्याच्यावरती तुमचा हा पुरावा असतो जन्मतारखेचा की बाबा याची एवढी एवढी जन्मतारीख आहे. किंवा तुम्ही जन्म दाखला सुद्धा देऊ शकता. वयाचा पुरावा देण्यासाठी तुम्ही SSC प्रमाणपत्र तुमचं असणं गरजेचं आहे, त्याच्यातही देऊ शकता. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे TC असणं गरजेचं आहे. जर TC नसेल, समजा जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या या शिक्षणाला ऍडमिशन घेतलं असेल तर इथं तुम्ही त्या कॉलेजचं बोनाफाईड सुद्धा आणू शकता. लक्षात घ्या, बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला घेता येतं. म्हणजे ठीक आहे, आता 10वीच्या याच्यावरती तुमचा वयाचाही पुरावा आहे, जन्मतारखेचा आहे तरी चालते, काही हरकत नाही. पेशे जन्म दाखला असला तरीही काही अडचण नाही. दुसरं बघा, आता अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे अर्जातील जे तुम्ही फॉर्म भरणार आहात ते SSCच्या प्रमाणपत्रानुसार म्हणजे 10वीच्या प्रमाणपत्रानुसार तुम्ही फॉर्म भरणार आहात. फॉर्म आल्याच्या नंतर फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती समजावून सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्या माहितीसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. एकत्र नाव टाका सर्चिंगमध्ये, सतीश शिंदे, एकत्र असं नाव टाकायचं, एकत्र, वेगळं करायचं नाही. तुम्हाला लगेच टेलिग्रामची लिंक दिसते माय मावल्या हो. आणि रोज सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजता आपले लेक्चर होतात, हे लक्षात घ्या. बघा, SSC प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे 10वीचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असलं की विषयच राहत नाही काही. बघा, 10वी आणि 12वीची गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे सनद असणं गरजेचं आहे. मला हरवली, मग मी काय करू सर, मी 10वीतूनच 12वीत गेली ना, मग 12वीतूनच पदवी घेतली ना, असं चालत नाही. हे असावं लागतं. नसेल तर काढून घ्या. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागते की माझं BA झालेलं आहे, ही माझी BAची मार्कलिस्ट, किंवा माझं BCom झालेलं आहे, हे माझं BComचं मार्कलिस्ट आणि मी पदवी घेतलेलं प्रमाणपत्र, असं दोन्हीही तुम्हाला पाहिजे. कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण आहे तुम्हाला मी सांगतो, जागा पदवीवर आहे. दुसरं, रहिवासी दाखला, डोमेसाईल सगळ्यांनाच लागते, कंपल्सरी आहे. नसेल तर काढून घ्या, तहसीलमध्ये जाऊन मिळते किंवा आता सेतू सुविधा केंद्रावर मिळते. ज्यांना ज्यांना आरक्षण आहे असे सर्व बांधव जात प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट सोबतच त्याची व्हॅलिडिटी हे सुद्धा असणं गरजेचं आहे. आता व्हॅलिडिटी तेव्हाच मागतात का नंतर, हेही बघणं गरजेचं आहे. कास्ट आणि त्या कास्टचं जात पडताळणी प्रमाणपत्र हेही तुम्हाला असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे तुम्ही काढणार आहात लवकरात लवकर. जर तुम्ही कास्ट म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात पण कास्ट प्रमाणपत्र जोडलं नाही तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. लक्षात घ्या. आणि ज्या ज्या कॅटेगरीला म्हणजे नॉन क्रिमिनल लागते, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल OBC असेल, ओके, त्यानं NT असेल, या कॅटेगरीतील बांधवांना, महिलांना काय लागते, नॉन क्रिमिनल लागते. तर ज्यांना नॉन क्रिमिनल लागते त्यांनी फॉर्मच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदरच तुम्हाला नॉन क्रिमिनल काढायचं आहे. 1-2 वर्षाचं जे काय असेल ते काढून घ्या. हे नॉन क्रिमिनल तुम्हाला ज्या कॅटेगरी लागते त्यांना महत्वाचं आहे. ओपन कॅटेगरीला जात प्रमाणपत्र लागत नाही. आता मराठा आरक्षण दिल्यामुळं SC BC, ओके, बघा SC BC सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्याचं कारण आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा असतात. लक्षात घ्या. 1 मिनिट मी तुम्हाला सगळं दाखवतो, फक्त 2 मिनिटं जराशी दम धरा. तुम्हाला काही गडबड नाही ना माय मावल्यावर, हे की नाही. आमच्या लाडक्या बहिणीला, माय दादा, अरे आमचे भांडे राहिले घासायचे रे, तू मग हातात आला. मी मधात नाही आलो माय, फक्त 1 मिनिट थांबा. ओके, मला बघू द्या की तुम्हाला मला काही गोष्टी समजावून सांगत असताना या गोष्टी मला 1 सेकंद. ओके, बघा प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा येत असतात. त्यामुळे मग कॅटेगरी वाईज जर जागा आल्या आपला कार्यक्रम नको व्हायला, म्हणून आपण आपल्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणी हो, कुठं गेलं रे ते, हे जेव्हा पाहिजे तेव्हा येणार नाही आलं. ओके, बघा प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा याच्यामध्ये असतात. ओके, म्हणजे तुम्हाला जी जागा दिलेली आहे ती बघा. आता तुम्ही तर बघू शकता. बघा अनुसूचित जाती म्हणजे या ठिकाणी SC कॅटेगरी, बघा SC कॅटेगरीला जागा आहेत. त्या अनुसूचित जमाती म्हणजे ST कॅटेगरीला आहेत. व्हिजा अला आहेत, भज बला आहेत, भज कला आहेत, भज डला आहे. विशेष मागास प्रवर्ग आहे. इतर मागास वर्गाला सुद्धा आहेत. सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे SC BC, मराठा आरक्षण ज्याच्यातून दिलं त्यांना पण आहे. EWS सुद्धा त्यांना सुद्धा आहे. आणि ओपन कॅटेगरीला म्हणजे सगळ्यांनाच या ठिकाणी काय आहे, सगळ्या कॅटेगरी वाईज जागा या ठिकाणी येतात. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी जे तुम्हाला ज्याला नॉन क्रिमिनल लागते त्यांनी ते काढायचं आहे.
त्याच्यानंतर EWS प्रमाणपत्र, ज्यांना म्हणजे काय हो आर्थिक मागासले पण ज्यांचं आहे अशा लाडक्या बहिणींनी EWS प्रमाणपत्र काढायचं आहे. किंवा मराठा याच्यामध्ये जर तुम्हाला असेल तर SC BC तुम्हाला काढायचं आहे, किंवा जर तुम्हाला कुणबी मिळत असेल जे असेल ते जे तुम्ही तुमच्या कॅटेगरीवर काढणार आहात. त्याच्यानंतर बघा, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असल्यास त्याचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे की हां मी प्रकल्पग्रस्त आहे, हे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे, मी भूकंपग्रस्त आहे, हे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. कारण त्याच्यामध्येही समांतर आरक्षणानुसार सर्वसाधारण, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्प, भूकंप, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी सुद्धा या जागा सुटलेल्या असतात. मग आता दुसरा महत्वाचा आहे, जर हा खास करून मुद्दा आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी, सर्वात महत्वाचा हा मुद्दा कोणता, नावात बदल. कारण लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट चेंज करता, तुमचं अगोदरचं नाव असते समजा स्वाती रमेश पवार, आता हे तुमच्या वडिलांचं नाव आहे, पण लग्न झाल्याच्या नंतर तुमच्या नावामध्ये आधार कार्ड बदललं की तुमचं नाव पतीचं नाव आलं, तेव्हा तुमचं नाव काय झालं, स्वाती, समजा त्यांचं नाव जर असेल उमेश जाधव, ओके, तर असं तुमच्या नावात बदल झाला. तर या नावात बदल झाल्यासाठी तुम्हाला एक तर विवाह प्रमाणपत्र लागणार आहे किंवा गॅजेट लागणार आहे. तुमचं एखादं चुकीचं जर नाव असेल, नंतर तुम्ही बरोबर केलं तर ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण अनेक लाडक्या बहिणी परीक्षेच्या टायमाला म्हणतात दादा आता कसं करू, एकदा लाईक करा बरं. तुम्ही लाईकच करत नाही यार, काय मजा आहे त्या शिकवण्याला. आम्ही एवढं जीव तोडू मेहनत घेऊ तुम्हाला माहिती द्यायची, आणि तुम्ही जर लाईकच नाही करायचं म्हणजे मग फायदा काय मला असं. ओके, हे विवाह प्रमाणपत्र गॅजेट तुम्हाला लागणार आहे, ते आत्ताच काढून ठेवा. जर लग्न झालं असेल तर, ज्या महिलांचं लग्न झालं नाही मुलींचं त्यांना टेन्शन नाही. अरे बापरे, ही प्रांजल कुठूनच आली माय सर, अंगणवाडी सुपरवायझरची एक्झाम कोण घेतली? माय मावशे, माझी माय माऊली, तुला काय सांगितलं माय व अजून मोडलं पण नाही मी माय. मगच तू या ठिकाणी कमेंट वाचली. पोरांचं जाऊ दे, पोरं येड्यासारखे करतात, त्यांचं मला काय घेणं नाही. ते असतं समजा, ते मला एखाद्या त्यांना नाही सांगितलं, ते मुद्दा माझी मजा घ्यायला दिली. पण तुम्ही महिला आहे ना, मुली आहेत ना मायवर, तुम्हाला मी मगाच तुला सांगितलं माय कसं मला सांग बरं, कसं व्हायचं तुझं, कसं व्हायचं खरं सांग मला. विनोदाचा भाग जाऊ दे माय, हे तुला दिसते ना, तूच कमेंट वाचून सांगितलं माय मी असं म्हणणार का हो माय. ओके, चला पुढं. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे तुम्हाला आता द्यायचं का नाही, हे तुम्हाला आता द्यायचं नाही, जेव्हा अर्ज येतील. ओके, जेव्हा अर्ज तुम्ही भरता, ओके, अर्ज भरते वेळी द्यायचं. मी तुम्हाला सांगेन ते कुठून काढायचं, त्याच्यामुळे आता तिथं ताण घ्यायचं नाही, सध्या याचा ताण तुम्ही घ्यायचा नाही. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा हे सध्या तुम्हाला द्यायचं नाही, हे नंतर सांगेन मी तुम्हाला काय करायचं, आता त्याची काही गरज नाही. आणि संगणक ज्ञान असल्याचा पुरावा बघा, आता काही लोकांना म्हणजे नंतरही तुम्हाला देता येते, पण तुमच्याकडे MSCIT एखादं तरी असू द्या. ओके, एखादं तरी असू द्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, लग्न झालं असेल पण नावात बदल नसेल तरी पण तुम्ही लक्षात घ्या, नावात बदल नसेल तर मग नाही अडचण, पण जर नावात बदल झाला असेल तर मात्र तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गॅजेट तुम्ही विवाह प्रमाणपत्र काढा ना, कारण जरी मान्य मला की सर आमचं लग्न झालं पण नावात बदल झाला नाही तर ठीक आहे, मग नका देऊ तुम्ही, पण तुम्ही मॅरिड म्हणून टाकणार ना, तर तेव्हा नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सर्टिफिकेट ते लागणारच आहे. ओके, मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे, संगणक नसं झालं तर काढून घ्या. ओके, आत्ताच्याला लागणार आहे. अशा पद्धतीने हे तुमचे सगळे डॉक्युमेंट मी सांगितलेले आहेत, काही लय अवघड नाही. तर आत्तापासून सगळे काढून ठेवा आणि आत्तापासूनच तयारीला लागा, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. डेली आपले लेक्चर सुरू असतात, या लेक्चरचा फायदा घ्या. ओके, तुम्हाला सेतूमध्ये जायचंय, निगेटिव्ह सिस्टीम आहे, निगेटिव्ह सिस्टीम याला आहे, पुन्हा सांगतोय, या बॅच घ्या. हे सगळं काही तुम्हाला शिकवलं जाणार आहे. जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तो पूर्ण सिलेबस आपल्या या बॅचमध्ये असणार आहे, आणि तो पूर्ण मी टाकलेला आहे सेम. याच्यामध्ये काही जास्त कमी जास्त होणार नाही, असंच पॅटर्न असणार आहे. थँक्यू, धन्यवाद, बाय, टेक केअर, काळजी घ्या, विश यू ऑल द बेस्ट, टेक केअर.